यानंतर जाऊयात थेट अयोध्येमध्ये विशाल परदेशी आणि प्राजक्ता माझे दोन्ही सहकारी सध्या अयोध्येत आहेत गेल्या 2 दिवसांपासून आणि आज दिवसभरातला सगळा वृत्तांत आपल्यापर्यंत ते पोहोचवत आहेत। सगळ्यात आधी जाऊयात विशालकडे। विशाल, सकाळी या सोहळ्याचं साक्षीदार होता आलं, आता ही पुण्यनगरी कशी वाटतेय? पुण्यनगरी ही खूप देखणी दिसते, खूप सुरेख दिसते आणि रामलल्ला गर्भगृहामध्ये स्थापित झाल्यानंतर आता आपण थेट पोहोचलेलो आहोत राम मंदिरामध्ये। याची देही याची डोळा न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या दर्शकांना आपण राम मंदिराची दृश्य जी बाहेरची दृश्य ती दाखवतोय। खास नागर शैलीतलं असं हे मंदिर, म्हणजे केवळ पाषाणामध्ये नक्षीकाम करून यामध्ये कोणत्याही प्रकारचं सिमेंट आणि लोखंड वापरण्यात आले नाही आणि मंदिर जे ते उभारण्यात आलेलं आहे असं एक छानसं मंदिर, म्हणजे याची सजावट खरं तर डोळे दिपवणारी आहे। चला या मंदिरात मी आपल्या सगळ्या दर्शकांना घेऊन जातोय आणि या मंदिराच्या माध्यमातून या मंदिरात आपण गेल्यानंतर त्याच्या आतली सगळी दृश्य मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। मी विनंती करेल आमचे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप यांना की आपण आतमध्ये जावं आणि सगळी ही नक्षीकाम दृश्य जी आहे ती दाखवावीत। हे खांब आपण बघतोय, भले मोठे असे खांब आणि या खांबावरती असणारं हे नक्षीकाम आहे ते बरंच काही सांगून जातं। अर्थात त्या पाठीमागे एक शास्त्र आणि सगळा विचार करून हे नक्षीकाम जे त्यावरती करण्यात आलेलं आहे आणि नागर शैलीतलं हे मंदिर आहे जे खरंच सगळ्यांचं डोळे दिपवणार आहे। आणि साधारण या मंदिराचं बांधकाम अशा पद्धतीने करण्यात आलं की पुढील एक वर्ष हे रामभक्तांच्या डोळ्यासमोर असं सुस्थितीत असणार आहे आणि यापुढे राहील, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही। मिलिंद, हे भक्तीचं मिलन आहे, हे शक्तीचं मिलन आहे आणि हे मिलन जे आहे ते इच्छाशक्तीच्या जोरावरती उभं करण्यात आलेलं आहे। अनेक मजूर कामगार यांच्या हाताने हे छान सुरेख असं मंदिर जे ते उभारण्यात आलेलं आहे। त्याचा हा घुमट आपण बघतोय। मला असं वाटतं मिलिंद की हा घुमट जो आहे त्याचं वर्णन खरं तर आपण कोणत्या शब्दांमध्ये करावं, कारण ही दृश्यच पुरेशी बोलकी आहेत आणि हे छानसं घुमट बघितल्यानंतर आपण पुढे जर गेलो तर पुढे देखील आपण पाहू शकतो की हे सगळं खांबांवरचं नक्षीकाम छानपैकी फुलांची सजावट जी आहे ती या राम मंदिराकरता करण्यात आलेली आहे। आणि आपण हळू रामलल्लाच्या गर्भगृहाकडे आणि रामलल्लाचा हा गर्भगृह आणि त्याचं द्वार देखील पुढे जाऊन आपण बघणार आहोत। पण तत्पूर्वी आपण जर बघितलं तर आतमध्ये असणाऱ्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून रामलल्लाचे दर्शन जे ते आता प्रेक्षकांना आपण घडू शकतो, कारण पूजन झालेलं आहे आणि पूजन झाल्यानंतर द्वार जे आहे ते बंद करण्यात आलेले आहेत। पण तरीही आतलं हे सगळे दृश्य आपण आपल्या दर्शकांपर्यंत पोहोचवतोय। आज आपण बघायला गेलं तर सोनियाचा दिन आहे, आज अयोध्येमध्ये दसरा आहे, दिवाळी आहे, आज पाडवा आहे, म्हणजे हेच ते जन्मस्थळ आहे ज्या जन्मस्थळासाठी 500 वर्षाचा संघर्ष झाला आणि या संघर्षानंतर हे राम मंदिर जे ते मोठ्या मेहनतीने उभं करण्यात आलेलं आहे। अगदी कमी कालावधीत उभं करण्यात आलं, पण हे उभं करत असताना प्रत्येकाची या पाठीमागे इच्छाशक्ती होती, प्रत्येकाच्या या पाठीमागे आशीर्वाद होते आणि या भक्ती होती, ज्यातनं ही सगळी वास्तू जी आहे मोठी सशक्त अशी मंदिराची वास्तू उभी राहिलेली आहे आणि त्याची दृश्य खरंच डोळे दिपवणारी आहेत मिलिंद। आणि त्याच्यावरचं नक्षीकाम जे आहे ते अर्थात त्याबद्दल वेगळं सांगायला नको, कारण यासाठी म्हणून साधारण दीड वर्ष कारागीर जे आहेत ते मेहनत करत होते आणि या मेहनतीनंतर हे सगळं नक्षीकाम जे ते साध्य करण्यात आलेलं आहे। हे केवळ काम म्हणूया की काम नव्हतं, हे कार्य होतं, ही सेवा होती। ही सेवा रुजू करण्यासाठी प्रत्येकजण या ठिकाणी झटत होता। मी आणखीन या ठिकाणी पुढे जाणाऱ्या भक्तांची या ठिकाणी गर्दी दिसून येते, म्हणजे आता या क्षणाला मिलिंद VVIPची सगळी मंडळी आहेत, त्यांचं दर्शन जे आहे त्या उरकतं आणि रात्री 12 नंतर असं कळत आहे की सर्वसामान्य भाविकांसाठी राम मंदिर जे ते खुलं जाईल आणि अर्थात आता आपण येऊन प्रवेशद्वाराजवळ म्हणजे गर्भगृहाजवळ, जिथे खरं तर दुपारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजन केलं आणि रामलल्लाच्या मूर्तीवरची पट्टी त्यांनी काढली आणि खास त्यांना छान गोडाचा नैवेद्य जो आहे तो प्रसादाच्या समोर धरण्यात आलेला होता आणि सोन्याच्या तारेने मध जे आहे ते रामलल्लाच्या मूर्तीला चाखवण्यात आलेलं होतं। असं हे गर्भगृह ज्याची खरं तर सगळ्यांना प्रतीक्षा आहे, सगळेच वाट बघतात की हे गर्भगृह केव्हा उघडण्यात येईल किंवा जी सजावट आहे ती अत्यंत अप्रतिम दर्शनासाठी आलेले आहेत। आपण बोलूयात त्यांच्याशी। महाराज जी कहाँ से आए आप? हम वाराणसी से आए हैं। वाराणसी से आए? हाँ। दर्शन हुआ रामलल्ला का? हाँ, अब जाएंगे, हम लोग कार्यक्रम करने भी आए हैं हम लोग। अच्छा, कार्य करने के लिए पूजा 16 से 5 तक। त्यामुळे गीत रामायणामध्ये एक गीत आहे आणि त्यात असं म्हटलंय, रम्य ही स्वर्गाहून लंका, पण त्याही पेक्षा अतिशय सुंदर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सुंदर या रोषणाईनं ते झालेलंच आहे, सुंदर कष्टांनी झालेलं आहे।
कारसेवकांच्या मेहनतीनं आणि लढ्यानं झालेलं आहे, पण त्याही पेक्षा हे सगळं पाहताना मनाला जी एक शांतता मिळते, एक वेगळ्या प्रकारची शांतता, ती खरंच शब्दातीत अशा प्रकारची आहे. त्यामुळे मुखी राम नाम घेऊयात आणि या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात.